आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची प्रभावी अंमलबजावणी करून अ, ब, क, ड प्रवर्गानुसार आरक्षण लागू करावं या प्रमुख मागणीसाठी विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं आज हदगाव तहसील कार्यालयावर जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला। मोर्चात मोठ्या संख्येनं समाज बांधव, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेत शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। मोर्चेकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर आरक्षण उपवर्गीकरणाबाबत शासनानं तातडीनं निर्णय घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी केली। त्यानंतर तहसीलदारांमार्फत राज्य शासनाला निवेदन सादर करण्यात आलं। यावेळी लोकस्वराज आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामचंद्र भरांडे तसंच जनाक्रोश मोर्चाचे आयोजक राम गाडेकर यांनी आपली भूमिका मांडली। मोर्चा शांततेत पार पडला असून शासनानं मागण्यांवर लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आंदोलकांनी व्यक्त केली। नांदेड जिल्हा प्रतिनिधी कृष्णा चौतमार। खरं तर आज शासन आणि सुप्रीम कोर्ट आम्हाला निर्णय द्यायला, आम्हाला अबकड करून द्यायला तयार आहे, परंतु काही आपलपोटी लोकांना हे पटत नाही। हे खूप त्यांना अवघड वाटत आहे, का तर त्यांच्या कुठतरी पोटावर पाय पडेल अशी त्यांची कांक्षा आहे। हा कागड कसं झालं, एखादा लडका खिलाडी असते बघा, त्या लडक्या खिलाडीला काय होते, जेव्हा हरायच्या मार्गावर असते त्यावेळेस त्याला वाटते काहीतरी लडकी करावं आणि आपण जिंकायला बघावं। अशा पद्धतीने ते दिशाभूल करण्याचं काम करत आहेत आमच्या समाजाचं आणि इतर शासनाचं। खऱ्या अर्थानं हे संविधानिक आहे आणि ही मागणी पण आमची रास्त आहे आणि आम्हाला शासनावर भरोसा आहे की शासन आम्हाला हे अबकड करून देणार आहे। 59 जाती आहेत आणि या 59 जातीच्या एकत्रित विकासासाठी 13% आरक्षणाची तरतूद आहे भारतीय संविधानामध्ये। या 13% आरक्षण तरतुदीचा लाभ काही मोजक्या प्रगत जातींना होतो। अशा प्रकारचा अभ्यास अनेक अहवालातून सिद्ध झालेला आहे। लोकूर कमिशन असेल, उषा मेहरा कमिशन असेल, राज्यामध्ये 2003ला स्थापन झालेलं लहुजी साळे अभ्यास आयोग असेल, या सगळ्या अभ्यासामध्ये हे सिद्ध झालेलं आहे की ज्या कमजोर आणि वंचित जाती आहेत, ज्यांची संख्या कमी आहे, अशा जातींना, अशा जाती शेकडो आहेत, अशा शेकडो जातींना या 13% आरक्षणाचा योग्य लाभ मिळत नाही आणि मग ते पर्यायानं काय होते, ते विकासापासून, आपल्या हक्कापासून दूर राहतात, परिणामी विषमता निर्माण होते। आणि म्हणून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर आरक्षणाच्या वितरणाची एक स्वतंत्र व्यवस्था केली पाहिजे। अशा प्रकारच्या शिफारशी या आयोगाने केल्याच्या नंतर देशपातळीवर तेलंगणा, आंध्र, पंजाब, कर्नाटका, हरियाणा या राज्यातल्या ज्या काही केसेस होत्या त्या केसेस सुप्रीम कोर्टामध्ये गेल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टाने याच्यावर अभ्यास करून 1 ऑगस्ट 2024ला असा निर्णय दिलेला आहे की भारतीय संविधानामध्ये जे काही 13% आरक्षणाची तरतूद आहे ती सर्वांना समान संधी देण्याच्या उद्देशाने केलेली आहे। परंतु असं स्पष्ट झालेलं आहे की या 13% आरक्षणाचा लाभ शेवटच्या माणसाला जात नाही, म्हणजे संविधानाला अपेक्षित असलेली समता निर्माण होत नाही आणि हे संविधानाचा अपमान आहे। या संविधानाची अंमलबजावणी होत नाही, संविधानाला नख लावण्याचं काम या ठिकाणी होतंय। तर काय करावं, याच्यामध्ये उपवर्गीकरण करून वंचित जातींना न्याय देण्याचं काम करावं, अशा प्रकारचा निर्णय दिला। आणि या निर्णयामध्ये हे नमूद केलं की आता अशा प्रकारचा निर्णय देण्याचा अधिकार त्या राज्य सरकारला आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे। आणि म्हणून 1 ऑगस्ट 2024ला आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी तेलंगणामध्ये झाली, कर्नाटकामध्ये झाली, हरियाणामध्ये झाली, पंजाबमध्ये झाली, या आंध्र प्रदेशमध्ये झाली, या राज्यामध्ये झाली, परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही। या सरकारनं आयोग स्थापन केला, न्यायमूर्ती आनंद बतर यांच्या नेतृत्वाखाली। या न्यायमूर्ती आनंद बतरनी 2 वर्ष, पावणे 2 वर्ष अभ्यासासाठी घालवले। 16 मार्चला सरकारकडे अहवाल दाखल झाला, 30 तारखेपर्यंत त्याच्यावर हरकती मागवल्या, परंतु हे सगळं झाल्याच्या नंतर देखील
या सरकारने वर्गीकरणाचा कायदा केला नाही आणि हा कायदा तातडीने करावा, वंचित जातींना त्याचा संविधानिक अधिकार द्यावा, यासाठी राज्यभरामध्ये आंदोलन सुरू आहेत आणि त्या आंदोलनाचा भाग म्हणून आज हातगाव तहसीलवर सर्व स्वाभिमानी समाजाच्या वतीनं मोतंग, मोची, मेहतर, होलार, मांगारोडी या हिंदू खाटीक, बुरुड या सगळ्या जातीच्या वतीनं आज एक भव्य स्वरूपाचा मोर्चा काढून सरकारनं अशा कायदा करावा याची मागणी केलेली आहे.